आमदार भास्करराव जाधव यांची किमया, एका बंधाऱ्याने पालटले चित्र आणि दृश्य. चिपळूण तालुक्यातील कापसाळ या गावच्या नदीवर आमदार भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेला सिमेंटचा पक्का बंधारा गावासाठी वरदान ठरला आहे. या एका बंधाऱ्याने गावातील चित्र आणि दृश्य दोन्ही बदलून गेले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात कोरडेठाक पडणारे नदीचे पात्र तुडुंब भरून गेले आहे. परिणामी नदीकिनारी असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबली आहे. ही किमया घडवून आणणाऱ्या आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे उद्घाटन पार पडले. कापसाळ हे चिपळूण शहराला लागून असलेले गुहागर विधानसभा क्षेत्रातील गाव. शहरालगत असले तरी उन्हाळ्याच्या दिवसांत गावाला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. गावात पाण्याचा उद्भव नसल्यामुळे पाण्याची वर्षानुवर्षाची समस्या. कामथे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले नदीचे पात्र धरणातील पाणी आटले की उन्हाळ्याच्या दिवसांत कोरडे ठाक पडायचे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मतदारसंघाचे आमदार म्हणून भास्करराव जाधव यांनी सातत्याने प्रयत्न केले. कळवंडेच्या धरणाखाली विहीर बांधली तरच गाव पाण्याने समृद्ध होईल याची खात्री असल्याने त्यांनी या योजनेसाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देतो. त्यासाठी फक्त ग्रामपंचायतीचा ठराव आणि लागणारी कागदपत्रांची मागणी त्यांनी केली. पण ग्रामपंचायतीने काही ठराव दिला नाही, त्यामुळे योजना बारगळली. त्यानंतर कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने योजना राबवावी म्हणून आमदार श्री जाधव यांनी विधानसभेत संघर्ष केला आणि 33 गावच्या योजनांसाठी तब्बल 100 कोटींची योजना मंजूर करून घेतली. त्यातही कापसाळ गावाचा समावेश त्यांनी करून घेतला. परंतु गावाला पाण्याची गरज नाही, आम्हाला योजना नको असं लेखी पत्र ग्रामपंचायतीने देऊन योजना नाकारली. एकीकडे मंजूर करून आणलेल्या योजना नाकारण्याचे काम ठराविक लोकांकडून सुरू होते, तर दुसरीकडे गावातील ग्रामस्थ व महिला सतत येऊन पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी आमदार श्री जाधव यांच्याकडे करत होत्या. त्यांनी यातून मार्ग काढताना नदीवर पक्का बंधारा बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. बंधारा पूर्ण झाल्यानंतर नदीचे दृश्यच पूर्णपणे बदलून गेले आहे. कोरडेठाक पडणाऱ्या नदीपात्राला तलावाचे स्वरूप आले आहे. आमदार जाधव यांनीही पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम केल्यामुळे यावर्षी संपूर्ण मतदारसंघात एकही टँकर लागलेला नाही. संपूर्ण मतदारसंघ टँकरमुक्त झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख सुभाष जाधव, विभाग प्रमुख राम डिगे, सुकाई देवस्थानचे विश्वस्त अशोक साळवी, प्रकाश साळवी यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन संजय चांदे यांनी केले. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.